10 लाख सॅलरीवाला 10 लाख सॅलरीवाला पण गरीब असू शकतो आणि 10,000 महिना कमवणारा श्रीमंत होऊ शकतो. बऱ्याच लोकांना माहीत नाही पैसे कशासाठी पाहिजेत. खरंच तुमची इच्छा आहे का? काही नसतं हो, काय पैशाच्या मागे लागलात. आणि असं म्हणणारा माणूस एक रुपयाला तंग होतो समोरच्याला. श्रीमंतीसोबत माणूस की घटत चालले ह्याचा अर्थ ती दिखावा करायला आहे. तो त्यानं व्याजावर सगळं घेतलेलं आहे. राईट. श्रीमंतीसोबत माणूस की वाढत जाते. तुम्ही जेव्हा विचार केला ना तेव्हा तुम्ही बाहेर पडू शकता. चुटकी मारून तुम्ही बाहेर पडू शकता. गरिबीतून बाहेर येणं काही अवघड नाही. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल चार्ट कमांड फ्रेंड्स. चला राम राम मंडळी. तर आता सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय आहे श्रीमंत बनण्याच्या सगळ्यात सोप्या पायऱ्या. राईट. काय काय सोप्या पायऱ्या असू शकतात. माझ्या पण आयुष्यामध्ये हा प्रश्न मला खूप पडायचा. म्हणजे मला वाटायचं की मी श्रीमंत व्हायला पाहिजे, परंतु 4-4 दिवसातून एकदा जेवायला मिळायचं अशी परिस्थिती होती. आणि मला विश्वास नव्हताच की मी कधी श्रीमंत होईल वगैरे, असं काहीच नव्हतं. आणि मग मला काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यातून काय काय गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्याचं शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही आज इन्साईट द्यायचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. शेवटपर्यंत जरूर बघा. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार करा. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहून घेऊन नोट डाऊन करता येतात का त्याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं बिलकुल सेटअप करू शकता तुम्ही. तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छासह मी इथं सुरुवात करतो. तुमचं एक्साइटमेंट कॉमेंटमध्ये बिलकुल सांगू शकता. चला डायरेक्टली सुरू करूया. श्रीमंत बनण्याच्या पायऱ्या काय काय आहेत. तर चला डायरेक्टली सुरू करूया. इथं जर हे श्रीमंत होण्याच्या पायऱ्या बघायच्या अगोदर काही महत्त्वाचे गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी बघायला लागणार आहेत. ज्या गोष्टीवर आपण चार्ट कमांडो चॅनल बेस आहे आणि आम्ही ज्या गोष्टीवर आम्ही काम करत आहोत त्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. 3 आपण पायऱ्या बघायच्या अगोदर तुम्हाला 3 लेवल्स बघावे लागणार आहेत. त्याच्यानंतर 4 पिलर्स बघावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर 7 पायऱ्या बघायच्या. मग आता हे पूर्ण वही पेन सगळ्यांनी घेतलं का? वही पेन घेतलेलं आहे. राईट. पहिल्यांदा 3 लेवल्स बघूया. राईट. 3 लेवल्स याचा अर्थ काय? तर पहिल्यांदा पहिली लेवल आहे वेल्थ क्रिएशन. मी बोलतोय तसं तुम्ही लिहून पण घेऊ शकता. दुसरा आहे वेल्थ मॅनेजमेंट. ह्या 3 लेवल्सवर आपले सगळं डिस्कशन होणार आहे. आणि तिसरं आहे वेल्थ युटिलायझेशन. हे तुम्हाला जर कळालं, ॲक्च्युली पैसा म्हणजे काय हे कळायला पाहिजे. म्हणून तर आम्ही जे एज्युकेशन सिस्टम तयार करत आहोत स्टेप बाय स्टेप आम्ही त्या सिस्टमकडे चाललेलो आहेत. बरोबर की जिथं इयत्ता पहिला धडा पैसा असणार आहे, दुसरा धडा मनी मॅनेजमेंट, तिसरा धडा रिस्क मॅनेजमेंट, चौथा धडा सायकोलॉजी. तर असे वेगवेगळे चॅप्टर्स त्याच्यावर असणार आहेत. त्यांच्या लेवलनुसार त्यांच्या वयानुसार त्यांना समजेल अशा भाषेमध्ये. राईट. त्या दृष्टीनं आपली जर्नी चालू आहे आणि तुमची पण आम्हाला मदत जरूर लागणार आहे. आपण मिळून मोठं काम करूया. आता इथं बघा वेल्थ क्रिएशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि वेल्थ युटिलायझेशन. वेल्थ क्रिएशनमध्ये आपल्याला पैसा क्रिएट करता आला पाहिजे, कमवता आला पाहिजे. राईट. कशा पद्धतीनं ॲक्टिव्हली पण कमवता आला पाहिजे, पॅसिव्हली पण कमवता आला पाहिजे. राईट. मग याच्यात वेल्थ क्रिएशन करून आपल्याला त्याच्यातून सेविंग करायची. मग सेविंग केलेला जो पैसा आहे तो आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. बरोबर. तो कसा मॅनेज करायचा आणि तो मॅनेज केल्यानंतर जो पैसा वाढतो, कंपाऊंडिंग होते, इन्व्हेस्टिंग होते, कंपाऊंडिंग होते, त्याच्यानंतर जो पैसा वाढतो जेव्हा तुम्ही खरंच श्रीमंत होता तर त्या पैशाचं नियोजन युटिलायझेशन करता आलं पाहिजे. 10 लाख सॅलरीवाला पण गरीब असू शकतो आणि 10,000 महिना कमवणारा, राईट, 10,000 वाला पण इथं श्रीमंत होऊ शकतो. राईट. फक्त आणि फक्त माइंडसेटचा खेळ आहे. हे माइंडसेट काय हे समजलं पाहिजे. राईट. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, नोट्स काढा, प्रॅक्टिस करा. तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. आहे की नाही. त्याच्यासाठी आपल्याला चार्ट कमांडो 4 पिलर्स लक्षात असणं गरजेचं आहे. चार्ट कमांडोचे 4 पिलर्स आहे की नाही. पहिलं काय सांगितलं आपण? 3 लेवल्स. राईट. आता काय करतो आपण? चार्ट कमांडोचे 4 पिलर. हे बेस आहे.
हे 4 पिलर आपले बेस पक्का करण्यासाठी आहेत. पहिलं पिलर काय आहे सांगा, लिहा. 4 पिलर काय काय आहेत चार्ट कमांडोचे. पहिलं तन. तन म्हणजे कुठलाही टाईपचं तुम्ही एक्सरसाइज व्यायाम करू शकता. राईट, इथं तुम्हाला मराठीत लिहितो वाटल्यास समजण्यासाठी. लेकिन व्यायाम आणि योग्य आहार, संतुलित आहार हे घ्यायचं आहे आपल्याला. त्या आपोआप आपलं तन स्ट्रॉंग होणार आहे. तन स्ट्रॉंग झाल्यानंतर आपल्याला याच्यानंतर मनासाठी इथं काय करायचं आहे आपल्याला. राईट, इथं प्राणायाम आणि ध्यान, या 2 गोष्टी तुम्ही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी शिकवलेल्या आहेत. तन मन धनसाठी चार्ट कमांडो आणि शाश्वत ग्रोथ ॲप डाउनलोड करायचे. चार्ट कमांडोचं एक ॲप आणि शाश्वत ग्रोथचं एक ॲप हे तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. आणि धनसाठी आणि जनसाठी म्हणलं तर हेल्पिंग ऑदर्स, तुम्हाला दुसऱ्यांना मदत करायची. ज्या प्रोसेसनं तुम्ही श्रीमंत होत आहात त्या प्रोसेसवर आहात, त्यासाठी हेल्पिंग ऑदर्स, दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला मदत करायची आहे. तर ह्या 4 पिलर आपले बेसिक पिलर आहेत. हे पिलर आपले क्लिअर असले पाहिजे आणि मग आपण त्या 7 पायऱ्या बघणार आहेत आणि एक स्टेप बाय स्टेप आपण जायचा प्रयत्न इथं करणार आहोत. राईट, तर 7 पायऱ्या काय आहेत त्या तुम्हाला आता इंटरेस्ट येईलच, कारण हे त्या 7 पायऱ्या ज्या आहेत ह्या 3 लेवल्स आणि 4 बेसिक पिलर याच्यावर अवलंबून आहेत. हे जर तुमचे एकदा का स्ट्रॉंग झाले मित्र, तर मग बाकी गोष्टी स्ट्रॉंग व्हायला काही वेळ लागणार नाही. पहिली स्टेप, आता पहिली पायरी, आता ह्या पायऱ्या ज्या आहेत ते वेल्थ क्रिएशनसाठी आहेत. पहिल्यांदा पहिली पायरी जी आहे वाय. तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुम्हाला का श्रीमंत व्हायचं, हे तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे. का श्रीमंत व्हायचं, बऱ्याच लोकांना माहीत नाही पैसे कशासाठी पाहिजेत. खरंच तुमची इच्छा आहे का? काही लोकांची तर इच्छाच नसते. खरंच इच्छा आहे का तुमचे पैसे कमवण्याची? किती लोकांची इच्छा आहे मला सांगा कॉमेंटमध्ये. आपली इच्छा आहे इथं, परंतु मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मित्र, तरीसुद्धा आपण इच्छा नसल्यासारखेच वागतो. मला सांगा, आता हे झालं, आता असे किती जण आहेत. आता मी एक वाक्य सांगतो, ते वाक्य ॲग्री असेल तर वाय टाईप करा, नाहीतर एन टाईप करा. असे किती जण आहेत तुमच्यापैकी जिथं 4 चौकामध्ये आपण बोलत असताना आहे की पैसा काय आपल्या मरणासोबत येणार आहे का? राईट, माणुसकी महत्त्वाची आहे, पैशाची नादी लागणं योग्य नाही. राईट, सगळ्यात महत्त्वाची माणुसकी आहे. पैसा काय वर येणार आहे का आपल्यासोबत? काही येत नाही. पैसा काय मेल्यावर सोबत येत नाही, फक्त माणुसकीच येते सोबत. पैशाला काही कोंबडी पण खात नाही, आहे की नाही? मग आता इथं लक्षात घ्या, या वाक्यावरून तुम्हाला काय वाटतं? पैसे कमवण्याची खरंच इच्छा आहे का असं वाक्य बोलणाऱ्यांची? कन्फ्यूज झाले. आता मला सांगा, हे वाक्य बोलले जातात का नाही? चावडीत चौकात हे वाक्य बोलले जातात. राईट, काही नसतं हो, काय पैशाच्या मागे लागलात. आणि असं म्हणणारा माणूस 1-1 रुपयाला तंग होतो समोरच्याला. राईट, असे जे पैशाच्या नादी लागू नका, पैशात काय ठेवले, काय घेऊन जाणार आहे, असे म्हणणारे लोक तर एवढे चेंगूस, एवढे टाकून दिलेले असतात आहे की नाही, की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही त्याची. येस, हे लक्षात घ्या. म्हणजे आता जर तुम्हाला असे वाक्य तुम्ही वापरता, याचा अर्थच काय की तुम्हाला पैसे कमवायची इच्छाच नाही आहे. राईट, माणुसकी म्हणजे काय हे तरी माहिती आहे का तुम्हाला? माणुसकी म्हणजे काय? बरोबर, मेल्यावर माणुसकी सोबत येते, ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? कुणी मेल्यानंतर तिथं आहे का? राईट, समजा अमेरिकेला गेल्यानंतर अमेरिकेत हे टॉवर आहे किंवा हे बिल्डिंग आहे, हे तिथं जाऊन बघून आलेले लोक आपल्याला सांगतात. पण मेल्यानंतर माणुसकी सोबत आली होती तुमच्या, असं तिथं जाऊन बघून येणारे सांगतात. याचा अर्थ वाईट वागा असा बिलकुल म्हणत नाही आहे मी. राईट, पण पैशाला काय कमी लेखताय तुम्ही? पैसा का बरं लोकांच्या डोक्यातून काढून टाकताय? राईट, एवढंच नाही तर लहान मुलगा जन्मल्यापासून काय शिकवतो आपण? नीट विचार करा तुम्ही, या गोष्टीचा विचार करा. ही किती गैरसमज आहे. श्रीमंत झाला म्हणजे माणुसकी कमी होते, पैसा कमवायला लागला की माणुसकी कमी होते. राईट, तुम्ही कधी श्रीमंत लोकांना भेटलात का? राईट, तुम्ही श्रीमंत लोकांना कधी भेटलात का? राईट, बरं, मला तरी तुम्ही भेटलायत का नाही? मग माझ्याकडे माणुसकी नाही असं वाटतंय का?
तुम्ही याच्याहून अंदाज लावू शकता आहे की नाही. कुणीही श्रीमंत माणूस स्वतः सांगत नसतो की मी एवढा एवढा श्रीमंत आहे किंवा असं आहे. त्याला बिलकुल इगो नसतो. माणुसकी काय असते हे श्रीमंत माणसाकडून शिकलं पाहिजे, हे लक्षात घ्या. पटलं असेल तर वाय टाईप करा, नाही तर एन पण टाईप करू शकता. राईट. श्रीमंत माणसांना भेटा, त्यांच्यासोबत किती प्रत्येकासोबत किती छान वागतात, किती बेस्ट पद्धतीने वागतात. खरंच जे फायनान्शियली फ्री आहेत त्यांच्यासोबत भेटा, मग तुम्हाला कळेल की श्रीमंतीसोबत माणुसकी वाढत जाते. हे वाक्य लिहून घ्या. श्रीमंतीसोबत जे लोक श्रीमंतीसोबत माणुसकी घटत चालले ह्याचा अर्थ ते दिखावा करायला आहे. त्यानं व्याजावर सगळं घेतलेलं आहे, एक लक्षात घ्या. त्याच्या गाडी बंगले सगळं काही त्यानं व्याजावर घेतलं आहे. राईट. त्याला खायची मारामार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्याकडं माणुसकी नाही आहे आणि तो तुम्हाला श्रीमंत वाटतोय, तो श्रीमंत नाही आहे. राईट. श्रीमंतीसोबत माणुसकी वाढत जाते, हे लक्षात घ्या मित्र हो. राईट. एक लेवलपर्यंतच पैसा कमवण्याची इच्छा असते. राईट. तर पैसा तर सर्वांना कमवायचा आहे, बरोबर. पण श्रीमंतीसोबत माणुसकी वाढते म्हणजे काय की एका लिमिटच्या वर पैसा झाला की माणूस स्टेबल होतो आणि मग त्याला त्याच्यानंतर धनाच्या नंतर काय येतं, त्याला लोकांना मदत करावी वाटते, लोकांसोबत चांगलं वागावं वाटतं. पण जी लोक आहेत, काही गरीब लोक जे आहेत त्यांनी असं ठरवलेलंच आहे की श्रीमंत लोक वाईट असतात. साला एखादा श्रीमंत दिसला की ह्याला काहीतरी हांडा लागलाय, त्याशिवाय काय हे एवढं करतोय. राईट. मग एवढं आहे तर तुला का हांडा लागला नाही. राईट. यानं एवढं श्रीमंत झाला म्हणजे ह्यानं गरिबाचं रक्त शोषूनच झालं आहे. अशा पद्धतीची जी वाक्य असतात याच्यामुळं तुम्ही गरीब होणार आहे की नाही. ते त्यांचे पैसे वाढतील कसे कमवले त्यांनी ते सोडून द्या, पण तुम्ही 100% गरीब होणार ही ह्याचं द्योतक आहे. कारण ही माइंडसेट आहे. राईट. त्यामुळं तुम्हाला दुसरा पॉईंट जो आहे आपला, तो जो दुसरा पॉईंट आहे मित्र हो, तो पॉईंट आहे माइंडसेट, थिंकिंग. ही बदलली पाहिजे तुम्हाला. हॅबिट्स. राईट. आपल्या सगळ्या हॅबिट्स ह्या, राईट, जे गरीब आहेत, राईट, त्यांचं सगळ्यांचं इनकमिंगपेक्षा आउटगोईंग जास्त असतं. इनकमिंगपेक्षा आउटगोईंग जास्त आहे. असं कुणी आहे का की बाबा मला खूप जास्त सॅलरी मिळते, मला एवढ्या सॅलरीची गरज नाही, असं कुणी आहे का? कुणीही नाही तसं. कारण मला खूपच जास्त सॅलरी देतात, नको भाऊ एवढं नको, नाही नको बा, एवढं असतं काय कुठं, काय करू एवढं मोठं. असं कुणी असेल तर कॉमेंटमध्ये वाय टाईप करा. आपण व्हिडिओत बोलतोय हे सगळं जर फॉलो केलं तर एक साधा माथाळी कामगारसुद्धा खूप मोठा श्रीमंत होऊ शकतो. पण एखादा श्रीमंत गुंटा मंत्रीसुद्धा माथाडी कामगार व्हायला वेळ लागणार नाही. फक्त फरक कशाचा आहे? फक्त फरक कशाचा आहे मित्र? विचार. राईट. तुमचे विचार जर श्रीमंत असतील तर तुम्ही कशाही परिस्थितीत असा तुम्ही श्रीमंत होणार. जर विचारच तुमचे गरीब असतील तर तुम्ही कितीही पैसा असू द्या तुमचं सगळा जाणार, हे लक्षात घ्या. लिटरली म्हणजे मला 4-4 दिवस खायला मिळत नव्हतं, हे ओरिजिनॅलिटी आहे. पण तेव्हासुद्धा माझं स्वप्न एक भाकरी नव्हती, तेव्हासुद्धा माझं स्वप्न करोडपतीचंच होतं, बरोबर. म्हणजे हे लक्षात घ्या की आपल्याला पैसे कशासाठी कमवायचे हे मला लहानपणी माहीत होतं. लहानपणी मी 3री-4थीत असतानासुद्धा 2री, 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हॉस्टेलला राहत होतो मी. जे गव्हर्नमेंटचे हॉस्टेल असायचे, ते वरून पैसे भरपूर यायचे आणि तिथले जे शिक्षक लोक आहेत, ते मास्तर लोक जे आहेत, राईट, अर्ध्याच्या वर तर पैसे तो संस्था चालक खाऊन टाकायचा. थोडेफार पैसे जे खाली दिलेले आहेत पोरांना खाऊ घालण्यासाठी, तर त्या पैशावर हे जे मास्तर आहेत हे तरी किंवा नॉनव्हेज, मटन, चिकन, बकरा बनवून स्वतः ऑफिसमध्ये खात बसायचे आणि पोरांना शिळ्या भाकरीसुद्धा व्यवस्थित नसायच्या. वरण द्यायचे, पण त्या वरण कुठल्या डाळीचं आहे हे आम्हाला 1-1 तास लागायचा कळायला, कारण त्यात डाळीचा कणही नसायचा, फळक पाणी असायचं फक्त. आणि आम्हाला तिकडून ऑफिसमधून भारी भारी वास यायचे. तेव्हाच मी ठरवलं होतं की हे बदललं पाहिजे. राईट. हे काहीतरी मला मग हे बदलायचं असेल तर मला मोठं होणं गरजेचं आहे. म्हणून मी मोठं होणार आणि ह्या प्रत्येक गोष्टीला बदलायचा प्रयत्न करणार. आणि म्हणून आपोआप तुम्ही मोठं होता, लक्षात घ्या, आहे की नाही. परमात्मा, देव म्हणजे कुणी नाही, देव म्हणजे तुम्ही आहात, आहे की नाही. तुमच्या नाकातून आत बाहेर होणारा श्वास,
म्हणजे देव आहे, हे लक्षात घ्या. देव 24 तास तुमच्यासोबत आहे. राईट. आपला जो श्वास आहे तो श्वास म्हणजेच आपला देव आहे. हा जोपर्यंत आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ज्या दिवशी हा नसेल त्या दिवशी फिनिश, खलास, खतम. एक लक्षात घ्या. मग याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे चालायचं आहे. राईट. पूर्ण वेळ देव तुमच्यासोबत आहे. तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. यातून जर आपण पुढे गेलो तर ही आपल्याला विचार हॅबिट बदलली पाहिजे. एवढंच नाही मित्र, अजून हॅबिट वेगवेगळ्या. कसं लहान आजसुद्धा बघा तुम्हाला काय केलं तुमच्या आईवडिलांनी, तुम्ही तुमच्या मुलांना काय करताय. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासोबत काय केलं हे सोडून द्या, ते त्यांना कळत नव्हतं म्हणून केलं. राईट. आपण लहान मुलांना काय केलं जातं, जनरली लहान मुलांना इथं काय केलं जातं, शिकायला पाठवलं जातं आहे की नाही. त्याला मस्त सूटबूट, आता किती गरीब माणूस असला तरी त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतो, त्याला सूटबूट असं घालून हे ते आहे की नाही. काही गरज नाही. त्याला चिखलात पडू द्या, खेळू द्या आहे की नाही. साध्या गोष्टीतून त्याला शिकू द्या आहे की नाही. त्याला टाय सूटबूट घालून त्याला आहे की नाही ह्याचं पोटाला चिमटा देऊ. काय म्हणतात मायबाप की आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या लेकरांना आम्ही देणार. अरे काय फालतूगिरी आहे हे. हां, म्हणजे तुम्ही टाय सूटबूट घालून त्याला आहे की नाही मातीचा द्वेष करायला लावणार, राग करायला लावणार, एकमेकाची स्पर्धा करणार. शाळेत वर्गात त्यानं पहिला ह्यानं दुसरा. म्हणजे काय, आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे देश बांधवावर माझे प्रेम आहे म्हणतो. हां, आणि त्याचा पहिला नंबर आला, ह्याचा आला, तू कसं काय मागं राहिला, त्याला वड, त्याचा पाय खेच, ह्याला हे कर. हे काय. राईट. तर हे सगळ्या अपोजिट गोष्टी आहेत. आपण मुलांना काय शिकवलं पाहिजे आणि काय शिकवत आहोत ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. लहान मुलांना काही कर, अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर, बस मार्क घे, काही करून मार्क घे, बस आहे की नाही. पहिलीला सांगितलं बस आत्ताच तुझी एंट्री झालं, पहिली लय महत्त्वाची आहे, 5वी लय महत्त्वाची आहे, 10वी तर खूपच महत्त्वाची. 10वीला चांगले मार्क घे, चांगलं कॉलेज मिळेल तुला. मग चांगलं कॉलेज मिळालं की चांगली फॅकल्टी मिळेल, चांगली फॅकल्टी मिळाली की चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळाली की बस पुन्हा काही टेन्शन नाही, तुला पाहिजे तसं जग, मग बिनधास्त आहे की नाही. मग चांगली नोकरी मिळाली की लगेच लग्न, फक्त एवढं लग्न कर, विषय मिटला. चांगली छोकरी मिळते, छोकरी मिळाली, बस लग्न झालं की तुला तुझ्या मनावर. आणि लग्न झाल्यावर तर तोच चिकार मरतो. पहिले 6 महिने, वर्षभरच काय असेल ते एन्जॉय होतं, आणि लगे क्वॅ 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 2-3 परत लेकरं येतात. आणि मग परत ही जी लहान मुलं हीच परत साखळी सुरू होते. मग आपण पण त्यांना अभ्यास घेतो, त्यांना मार्क घ्यायला लावतो, पुन्हा त्यांना कॉलेज करायला लावतो, चांगली नोकरी, पुन्हा चांगली छोकरी, पुन्हा क्वॅ क्वॅ क्वॅ, पुन्हा अभ्यास, पुन्हा मार्क, पुन्हा कॉलेज, पुन्हा नोकरी, पुन्हा चांगली क्वॅ क्वॅ. अरे किती पिढ्या अशाच बर्बाद होणार. कधी आपण स्वतः कधी जगणार की नाही. आपण कशासाठी आलोत, काय करालोत, कधी जगणार, खरा आनंद कधी घेणार आहेत आपण, जीवनाचा खरा आनंद कधी घेणार आहेत आपण. ह्या चांडाळ चौकडीमध्येच अडकलो आहेत आपण, आपले आईबाप, आपल्या सगळ्या पिढ्या. राईट. तर हे काय करायचं आपण, इथं ठरवलं गेलं पाहिजे. ह्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु विचार करण्यासारखे. निवांत हा 10 वेळा व्हिडिओ बघा, बार विचार करा ह्या गोष्टीचा. आणि ही सिस्टम कुठंतरी थांबली पाहिजे, कुठंतरी आपल्याला हे झालं पाहिजे, ह्याची थिंकिंग ठेवा. एवढंच नाही तर म्हणजे आम्हाला श्रीमंत तर व्हायचं आहे, बरोबर. मग हे सगळं जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर श्रीमंत होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंताला शिव्या देऊ. राईट. कितीतरी लोक आहेत आहे की नाही, श्रीमंताला शिव्या देतात. श्रीमंत व्हायचं आहे, पण कुठल्याही श्रीमंतावर त्यांचा भरोसा नाही आहे. राईट. त्यांना वाटतं की श्रीमंतांना मदत करावी. राईट. श्रीमंतांनी मदत केली पाहिजे. कुणाला, तर गरिबाला. राईट. गरिबाला असं दिलं पाहिजे, गरिबाला हे दिलं पाहिजे, गरिबाला ते दिलं पाहिजे, गरिबाला सोबत असं करावं, त्यानं गरिबासाठी तसं करावं, गरिबासाठी हे करावं, दानधर्म करावा. अरे नालायकानो. हां, तुम्ही गरीब राहिलायत म्हणजे श्रीमंतावर उपकारच करताय. हां, श्रीमंताने तुम्हाला गरीब ठेवलं आहे का, ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे की नाही. तुम्हाला गरीब राहा असं कुणीही सांगितलेलं नाही आहे. तुम्ही आळशी आहात, तुम्ही नाकर्तेपणाचा एक कळस आहेत, त्यामुळे तुम्ही गरीब आहात. आणि तुम्ही श्रीमंताला शिव्या देता आणि मग त्याच्यातून बाहेर पडायचं. तुम्ही जेव्हा विचार केला ना तेव्हा तुम्ही बाहेर पडू शकता, चुटकी मारून तुम्ही बाहेर पडू शकता. गरिबीतून बाहेर येणं काही अवघड नाही. परंतु आपली जे माइंडसेट आहेत, आपले विचार जे आहेत, आपल्या सवयी जे आहेत, कुठेही न चालणारी फाटकी नोट मंदिराच्या दानपेटीत टाकून देवाला वेड्यात काढणारे आपण लोक,
परत श्रीमंतांनी दानधर्म करावा अशी अपेक्षा ठेवतो. राईट. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपली विचार क्षमता जी आहे ते एका लेवलच्या वर गेली पाहिजे. तुम्हाला कुणीही गरीब ठेवू शकत नाही. राईट. तुम्ही स्वतःचा हात स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार. राईट. आपण हे सगळं करू शकतो. हे लक्षात घ्या. गरीब हा फक्त त्याच्या आळसामुळं, त्याच्या टाकून दिलेल्या सवयीमुळं तो गरीब आहे, दुसरं काही नाही आहे. ह्या सवयी आपल्याला बदलल्या पाहिजे. छोट्या छोट्या सवयी ह्यांनी श्रीमंतांनी गरिबासाठी हे करावं ते करावं हे का विचार करताय तुम्ही? कधी कुणाला ₹1 फ्री दिला आहे का फुकट? हां, आहे की नाही? बरं, त्याला नावं ठेवत बस, त्यानं असंच कमवलं तसंच कमवलं. तू तसं कमव ना, काय प्रॉब्लेम आहे? राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यासाठी पेटून उठा मित्र हो. राईट. श्रीमंत कुणी पण होऊ शकतं. 10 लाख महिना कमवणारा पण गरीब असू शकतो, 10,000 महिना कमवणारा पण श्रीमंत होऊ शकतो. त्याच्या पायऱ्या आपण स्टेप बाय स्टेप बघूया. हे सगळे बेस जे आहेत ते मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, आहे की नाही? आता नेक्स्ट आपण 2 पायऱ्या बघितल्या. म्हणजे सगळ्यात वाय, कशासाठी आपल्याला पैसा कमवायचा आहे. हे जे वाय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांचं वाय जे असतं ना, हे बाहेरून आलेलं आहे का आतून आलेलं आहे हे पण महत्त्वाचं आहे. राईट. बाहेरून आले का आतून आले, म्हणजे बाहेरून आले का आतून आलेचा काय अर्थ आहे की राईट, तुम्ही कुणाचं तरी गाडी बघितली, कुणाचं तर बंगला बघितला आणि तुम्हाला तसा घ्यावा वाटतोय, हे बाहेरून आलेलं ड्रीम आहे. म्हणजे हे ड्रीम्स जे आहेत, वाय जे आहे, हे ड्रीम आतून आले पाहिजे. मला आतून वाटलं पाहिजे यार मला कशासाठी श्रीमंत व्हायचं आहे, मला कशासाठी श्रीमंत व्हायचं आहे. मला माझ्याकडे मी जे उदाहरण सांगितलं आहे की नाही, मी लहानपणी होतो, भात कसा असतो हे बघण्यासाठी आम्ही शनिवारची आठवडाभर वाट बघायची. भाताचं जे भातवडीचं फक्त वरचं टोक आमच्या जर्मनच्या फुटलेल्या ताटाला असं फक्त चिटकावलं जायचं आणि 2-4 शीत किंवा एखादा घास भाताचा तिथं फक्त आम्हाला आठवड्यातून मिळायचा. राईट. आणि ते हॉस्टेलमध्ये त्या पैशाचा गैरवापर करून ते संस्थाचालक किंवा शिक्षक मंडळी आयश करायची, एन्जॉय करायची. ते कुठंतरी मला थांबवायचं होतं, म्हणून मला मोठं व्हायचं होतं. हजारो लोकांना फायनान्शियली फ्री करायचं आहे, फायनान्शियल फ्रीडम त्यांच्या आयुष्यात आणायचं आहे, म्हणून मला कुठंतरी मोठं व्हायचं आहे की नाही. माझ्यामुळं 10 लोक, 100 लोक, 1000 लोक, लाख लोक, 1 करोड लोक, 21 करोड लोक इम्पॅक्टफुल झाले पाहिजे, त्यांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. ह्यासाठी मला श्रीमंत व्हायचं आहे. जेव्हा अशी ध्येय तुमच्या आतून यायला लागतील तेव्हा तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही श्रीमंत होण्यापासून. आमचे ध्येयसुद्धा, आमचे ड्रीमसुद्धा एवढे फालतू थर्ड क्लास असतात की बस काही करून ह्या सॅटर्डे संडेला आहे की नाही एक पार्टी करायची, क्लबमध्ये डान्स करायचा आहे की नाही, असं आयुष करायचं. तर फक्त स्वकेंद्रित ध्येय आहेत, आहे की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला आयुष पाहिजे, माझं हे पाहिजे, माझं याच्या बाहेर जोपर्यंत आपण पडत नाही तोपर्यंत आपले ड्रीम पूर्ण होणार नाहीत. हे 100% माझ्याकडून लिहून घ्या. त्यासाठी हे वाय क्लिअर करणं गरजेचं आहे. काही बाहेरून कुणीतरी लादलं आहे का? राईट. आपल्या आजूबाजूला जे दिसतंय ते आपल्याला व्हायचं आहे, ते त्याच्यात काहीतरी भारी काहीतरी आहे. किती मोठ्या बंगल्यात तुम्ही राहिलात ना, किती मोठ्या बंगल्यात राहा, राईट, त्या आणि तुमच्या मनाला जर शांती नसेल तर काय उपयोग आहे मला सांगा. राईट. आपण ही नेमकं मला काय पाहिजे, क्लिअर रिअलिस्टिक गोल पाहिजे आपल्याला. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे लॅम्बोर्गिनी घेऊन फिरणं नाही आहे. तुम्ही लॅम्बोर्गिनीत बसले काय आणि आल्टोत बसले काय आणि कुठल्याही गाडीत बसले काय, फरक काय पडणार आहे मला सांगा. पण तुम्ही जर तुमचे हे नसताना, तेवढी बचत, इन्व्हेस्टिंग, कंपाऊंडिंग नसताना जर तुम्ही उचलली जीवन लावली टाळ्याला, तर तिथं बरबादीशिवाय दुसरं काही कारण नाही आहे. त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप हे विचार करायचा आहे. हे वाय आपल्याला शोधला पाहिजे. मला का श्रीमंत व्हायचं, मला का पैसे पाहिजेत हे तुम्हाला कळलंच पाहिजे. आणि हे मी नाही सांगू शकत. प्रॉब्लेम हा आहे की ज्याचा त्याचा वाय जास्त त्याला कळला पाहिजे. तुम्ही का जगायला, तुम्ही का जिवंत आहेत, काय करायचं आहे तुम्हाला, हे कशासाठी करतायत, बरोबर आहे. तर ह्यासाठी आहे की नाही, हे आपल्याला ध्यान द्यायचं आहे. त्याच्यातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. हे बाहेरून नाही तर आतून आपल्याला हे कळलं पाहिजे मित्र. त्याशिवाय पर्याय नाही. राईट. तर अशा आणि निगेटिव्ह लोक खूप एवढे भरलेले आहेत ना, आहे की नाही, की त्या निगेटिव्ह ही सुद्धा तुम्हाला आताच आपण जे बोलतोय तेच, की नाही, श्रीमंत लोक कसे असे श्रीमंत होतात, तसे विकत होतात, तसे तुम्ही करा ना, काय अडचण आहे, प्रॉब्लेम काय आहे. तर आता आपल्याला ही गोल सेट झालं वाय,
दुसरं आपल्या आदत किंवा थिंकिंग. आता तिसरा जो पार्ट येतो, जी काही आपला इन्कम होणार आहे, कशातून पण कमवा, कशातून पण म्हणजे चांगल्या सोर्समधून कशातून पण कमवा, तर त्या इन्कममधून राईट, इन्कम आपल्याला जो होतो मंथली इन्कम म्हणतो आहे मी, जे पण मंथली काही तुम्ही कमवता त्याच्या 20% आधी बाजूला काढा. आधी बाजूला काढा आणि मग तुम्ही खर्च करा. राईट, आणि नंतर खर्च करा. कारण जर तुम्ही आधी खर्च करून नंतर काढतो म्हणलं तर शक्य नाही. आता मग हे लक्षात आलं का? तर 20% आधी बाजूला काढा, नंतर खर्च करा. ह्या 20%पैकी चौथा पॉईंट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये 20%पैकी 15% रक्कम ही कुणीतरी एक्सपर्टच्या मदतीने इन्व्हेस्ट करा, जेणेकरून ते कंपाऊंडिंग होईल. राईट, आणि विजन लॉंग टर्म ठेवा. एक्सपर्टच्या मदतीने म्हणतोय मी. राईट, तुम्हाला लोक असे भेटतील, 10% मंथली देतो, 20% देतो, तुला काय होईल दे की मला. राईट, पैसे योग्य ठिकाणी गुंतवले गेले पाहिजे. राईट, शाश्वत ॲप तुम्हाला त्यासाठीच दिलेलं आहे. राईट, एक्सपर्ट व्यक्तीच्या. तुमचं पोट दुखालंय, मग तुम्ही इंजिनियरकडे जाणार का हो? तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे, त्याचा नकाशा पाहिजे, तर डॉक्टरकडे जाणार का? नाही, डॉक्टर बी लय एक्सपर्ट आहे, लय भारी आहे, माझ्या घराचा नकाशा चांगला काढून देईल. असं फालतूगिरी करून चालेल का? किंवा तुमचं पोट दुखतंय आणि खूप एक्सपर्ट आहे इंजिनियर, त्याच्याकडे जाणार का? नाही, इंजिनियर लयच एक्सपर्ट आहे, भारी नकाशा काढतो. अरे येड्या, तुझं पोट दुखतंय, त्याच्या नकाशाला काय? हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आतून बोलतोय, तडफडून बोलतोय, तळमळीनं बोलतोय. का समजत नाही तुम्हाला ह्या गोष्टी? राईट, आपल्याला एक्सपर्ट म्हणजे तो जो व्यक्ती जो खरंच पुढे गेलेला आहे, तो जो व्यक्ती खरंच योग्य सल्ला देऊ शकतो, तो जो व्यक्ती जो पैसे घेत नाही आहे स्वतःकडं, अशा कुठल्या व्यक्तीला जाऊन पैसे देऊ नका. राईट, आहे की नाही? आता शाश्वत ग्रोथ ॲप जे आहे, ह्या ॲपमध्ये डायरेक्ट सेबी आणि BSC तुमचं KYC करते. राईट, ॲम्फी तुमचं इन्व्हेस्टमेंट घेते. राईट, आणि ते फाउंडेशनला जातात आणि त्याच्यातून फंड मॅनेजर तो पैसे मॅनेज करतो. राईट, याच्यामध्ये तर त्यामुळं योग्य पद्धतीनं जा. बरं, त्याच्यातसुद्धा म्युच्युअल फंड कुठला निवडावा, SIP कुठली करावी, SWP कुठली करावी. लोक काय करतात, कुठंतरी 4 पैसे जातील काही की फीस एक्स्ट्रा म्हणून ते काय करतात की मनानंच काही घेऊन टाकतात. राईट, तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही स्टॉकचे एक्सपर्ट आहेत, पण म्युच्युअल फंडचे नाही आहेत ना. तर म्युच्युअल फंडचं ज्यांना एक्सपर्ट आहे त्याच्या मदतीने जा, नाही तर स्वतः एक्सपर्ट व्हा, स्टडी करा, अभ्यास करा, कोर्स करा. राईट, आता हे 15%, मग आता 20%तले 15% ह्यात गेले, 5% स्वतःवर इन्व्हेस्ट करा. नवीन स्किल आज शिका. राईट, नवीन काही स्किल शिका, नवीन कोर्सेस जॉईन करा. राईट, तो कोर्स घेतो म्हणजे तो फ्रॉड आहे, त्याच्या मायाला पैसे कमवतो कोर्सेसमधून. असली फालतू विचार करत बसू नका, कारण त्या कोर्सेसच्या किमतीपेक्षा जन्मभर पुरेल एवढं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे, जन्मभराचं स्किल तुम्हाला मिळणार आहे, जे तुम्ही तुमच्या पिढ्यानपिढ्या पुढे पण ट्रान्सफर करू शकता. राईट, कोर्सेस करा, स्किल करा, हे करा कंपल्सरी. 5% हे पैसे तुमचे 5% ह्याच्यावर इन्व्हेस्ट झालेच पाहिजे, स्वतःवर इन्व्हेस्ट झालेच पाहिजे. स्वतःला वाढवा, स्वतःचं नॉलेज वाढवा, स्वतःचं स्किल वाढवा, स्किल वाढलेच पाहिजेत. राईट, तर त्यामुळं हे 5% स्वतःचं स्किल वाढवण्यावर, स्वतःचं कोर्सेस शिकण्यावर खर्च करा. 15% हे तुम्ही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता. नेक्स्ट स्टेप जर आपल्याला बघायचं झालं, हे किती स्टेप झाल्या? 4. राईट, स्वतःची कमवण्याची क्षमता वाढवा. आता हे काय झालं? स्किल, जसं मी आता म्हणलं, बरोबर आहे, ते 4थाच पॉईंट आहे समजा हा. स्वतःची कमवण्याची क्षमता वाढवायची म्हणजे पॅसिव्ह इन्कम असं म्हणू शकतो आपण. स्वतःची कमवण्याची क्षमता म्हणजे तुम्ही जॉब. आता पैसे कमवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर आहे. आपण पैसे कुठून कमवतो? एक तर आपण जॉब करतो, नाहीतर काय करतो?
सांगा पटापट. राईट, जॉब करतो किंवा शेती करतो, फार्मर करतो, शेतात मरमर. अजून काय करतो? बिझनेस करतो. राईट, बिझनेसमध्ये सगळं आलं मग. ठीक आहे. तर आता जॉब करणाऱ्यांकडे पैसा आहे का हो? म्हणजे श्रीमंत आहे का जॉब करणारा? पैसा आहे का त्याच्याकडे भरपूर? राईट, तर त्याच्याकडे पैसा नाही आहे. जॉब करणाऱ्याकडे पैसा नाही आहे. त्याला अक्षरशः, त्याला जर समजा तुम्ही जॉब करणाऱ्याकडे तुमचं कोणी पाहुणा असेल जॉब करणारा, त्याला म्हणा की दादा माझं असं असं पुरीचं लग्न आहे, राईट, मला पुरीच्या लग्नासाठी 2 लाख रुपये दे. तर तो म्हणेल मी कालच मरणार होतो, विष खाऊन मरणार होतो, विष खायला पैसे नव्हते म्हणून मी जिवंत आहे आणि तू मला पैसे मागतोयस. तर मग टाईम आहे का त्याच्याकडे? बरं जाऊ दे, तुझ्याकडे पैसे नाहीत तर नाही, तू किमान आहे की नाही एक 15 दिवस तयारीसाठी लग्नाला मला मदतीला म्हणून तरी ये. अरे तू म्हणे अरे बॉस तिथे 15 मिनटासाठी लघवीला सोडत नाही, हां तू मला 15 दिवस यायचं म्हणतोयस. राईट, म्हणजे टाईम पण नाही. बरं, मग पैसा नाही, टाईम नाही, हेल्थ आहे का हो त्याच्याकडे? मग हेल्थ पण नाही आहे. राईट, कारण टाईम पण नाही आणि पैसा पण नाही, हेल्थ कुठून बनवणार? त्यामुळे पैसा पण नाही आहे. शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे पण टाईम भरपूर आहे. बरं, हेल्थ आहे म्हणता येईल, ही थोडासा डाऊटफुलच प्रश्न आहे. राईट, बिझनेसवाल्याकडे पैसा आहे पण टाईम नाही आहे आणि हेल्थ पण नाही आहे. येस ऑर नो? आपल्याला इथं आपल्याला काय पाहिजे? आपल्याला तिन्ही गोष्टी पाहिजे. आपल्याला पैसा पण पाहिजे, टाईम पण पाहिजे आणि हेल्थ पण पाहिजे. त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह इन्कम कमवावं लागतील. पॅसिव्ह इन्कम 1-2 नाही तर 4-5 प्रकारचे पॅसिव्ह इन्कम आपल्याकडे असले पाहिजे. 4 ते 5 प्रकारचे पॅसिव्ह इन्कम आपल्याकडे असले पाहिजे. मग आपल्याकडे पैसा पण असेल, टाईम पण असेल आणि हेल्थ पण असेल. राईट, तुम्ही आता ह्याच्यात कुठं आहेत ते बघा, तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करू शकता. नेक्स्ट इथं जर बघायचा प्रयत्न केला आपण, राईट, नेक्स्ट हे झालं पॅसिव्ह इन्कम. आपली कमवण्याची क्षमता वाढवली पाहिजे कसल्याही प्रकारे. राईट, आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. आता हे सगळं झालं, कमवण्याची क्षमता वाढली, इन्व्हेस्टिंग केलं, सगळं केलं, पण आपलं जर सवयी कमी झाल्या नाहीत, म्हणजे खर्च कमी करा, खर्च कमी करा, चाहे कुछ भी हो जाए, खर्च कमी करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि खर्च कमी करा म्हणजे बजेटिंग. तर तुम्ही म्हणाल की खर्च कसं कमी करायचा आहे? तर असे किती लोक आहेत जे इनकमिंगपेक्षा आउटगोईंग जास्त आहे असं म्हणतात. हे तर लक्षात घ्या की लक्झरी लाईफ जी असते आपलं, किंवा आपल्याला जी इच्छा असतात, आपल्या इच्छेनुसार करू नका. हां, एक दिवस येईल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करा, पण सध्या तुम्हाला गरजेनुसार करावं लागेल. खर्च तुमच्या गरजेनुसार करा, आहे की नाही, इच्छेनुसार नाही. कारण इच्छा जी आहे, इच्छा जी असते ही क्रिएट केली जाते. राईट, तर इथं काय करायचं? खर्च कमी करा, बजेटिंग, मग गरजेनुसार, इच्छेनुसार खर्च आता करू नका. इच्छा ह्या क्रिएट केल्या जातात, काहीतरी दाखवलं जातं, आहे की नाही. त्या बाईकच्या समोर एक पोरगी उभी राहते, मोठ्या कारसमोर एक मस्त हँडसम मुलगी असते, आहे की नाही, अट्रॅक्ट केलं जातं, आहे की नाही. मॉलमध्ये दर शनिवार रविवारी बायकोला मॉलमध्ये घेऊन मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवला, म्हणजे ते सुखी कुटुंब, असं एक चित्र तयार केलं जातं. राईट, मस्त मोठा घरात टी व्ही आणला आणि त्या टी व्ही समोर टेबलावर पाय पसून असं सोफ्यावर हॅ करून लांब पालतं पडून सिनेमा बघायला आहे की नाही, दिवसभर नेटफ्लिक्स बघतोय. तर असं चित्र तयार केलं जातं की ते म्हणजे भारी लाईफ. त्याच्यासारखं थर्ड क्लास लाईफ कुठलं नाही आहे, हे लक्षात घ्या. हे नेटफ्लिक्सवाल्यांनी क्रिएट केल्या जाहिराती तशा. राईट, हे याच्यात अडकू नका. प्राईम हेन तेन 24 तास कसलं काय घेऊन बसताय, तुमचा वेळ वाया जातोय. राईट, हे टंगड्या पसरून 24 तास टी व्ही बघत बसू नका. ते टी व्ही आधी बाहेर काढून फेका. राईट, हे रोजचे खर्च जे आहेत, खर्च गरजेनुसार करा. जिथं गरज नाही ते खर्च अवॉइड करा. मुलांना अभ्यासाची पुस्तकं आणून द्या. राईट, त्याच्यात कशाला जास्त हे करताय? आपोआप त्यांना जर पुस्तकाची वेगवेगळ्या पुस्तकावर चर्चा करा. राईट, की कसं काय बाबा वेगवेगळे कुठले महत्त्वाचे पुस्तकं आहेत, फायनान्शियल कुठली पुस्तकं आहेत, फायनान्शियल कोर्स कुठले आहेत, राईट, त्याच्यावर चर्चा करा.
अरे कोर्सवाल्याला नावं ठेवून शिवाय देत बसू नका. चांगला योग्य व्यक्ती निवडा आणि त्यांनी काय शिकवलं किंवा ते बाकी सोडा. 1 रुपया नाही आहे तुमच्याकडे, आहे की नाही, मग घर घेऊ सर, मग बेकार घेऊ सर, अशी अवस्था जरी असली तरी रोज 4,000 व्हिडिओ टाकलेत मी, 2,000 तर असे यूट्यूबवर टाकलेले आहेत. राईट. तर ते तुम्ही रोज व्हिडिओ वेगवेगळे बघा, सगळं फ्री आहे. राईट. किंवा चाडकमांड मोबाईल ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर 2 कोर्स फ्री आहेत. प्रत्येक व्हिडिओ बघा, त्याच्यावर चर्चा करा घरात. एकदा तुमच्या घरी सवय लागली, आवड निर्माण झाली लेकरांना, बायकांना, की बाबा हे बघायचं, बायका 24 तास मालिका बघत बसणार नाहीत. राईट. राईट. इथं त्या मालिकेतल्या प्रकाशला काय झालं हे ते त्यांना चिंता राहते, पण घरातल्या प्रकाशला किती अंधार पडला आहे ह्याचं काही लक्षात येत नाही. बायांच्या कंटिन्यू मालिकेच्या नादी लागतात, ते सुद्धा एक व्यसन आहे. हा बसलेला असतो बारमध्ये, हे बसलेली असते मालिकामध्ये, आणि लेकरं कुठं बोंबलत फिरालेत कुणालाच माहीत नाही. तर असलीच परिस्थिती होऊ नये तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जायचं आहे. तर इथं खर्च कमी होऊ शकतो 100%. आणि ज्या लक्झरी इच्छा ज्या आहेत आपल्याला, आहे की नाही, असं काहीतरी मोठं दाखवलं जातं, हे टी व्हीमध्ये दाखवलं जातं, तेवढ्या मोठ्याची गरज नाही आहे. मला सांगा, काही तुम्हाला लॅम्बोर्गिनीची गरज आहे का? खरंच गरज आहे का? विचार करा. आपण स्वतःच्या जीवनात फरक पाडला, ते आपलं बघून लोक फॉलो करतात, एक लक्षात घ्या. मग हे आपोआप तुमचे खर्च कमी होणार आहेत. नेटफ्लिक्सचा खर्च आहे, राईट, वेगवेगळे सबस्क्रिप्शनचे फीस आहेत, आठवड्याचे हे खर्च आहे, हॉटेलिंगला जातो. मला सांगा, एक तर कुठल्या हॉटेलमध्ये मला सांगा चांगलं जेवण मिळतो? कुठल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं? अहो, साधी ज्वारीची भाकरी आहे ना, भाकरी कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही. आणि ज्या हॉटेलमध्ये भाकरी मिळते, एखादा धाबा असतो लांब आणि त्याच्यात तेलाचा असा थर वतलेला असतो. राईट. आणि हे बाहेर जाऊन मस्त खाऊन येतं. ही किती बरबादी आहे. त्याच्यापेक्षा खूप कमी पैशात, म्हणजे 20-25% 20%, म्हणजे समजा तुमचा इथं जर 2,000 खर्च झाला असेल, तर इथं 200 रुपयात तुम्ही 200 रुपयाचं चिकन आणून किती भारी घरी भाजी बनवू शकता. राईट. हे लक्षात घ्या. हे सगळं जे आहे ना, सगळे जे जॉब आहेत, बिझनेस आहेत, हे सगळं काही सेटल फिक्स नाही आहे, अस्थिर झालेलं आहे सगळं. तर तुम्हाला याच्यातून काहीतरी पर्याय काढावा लागेल. राईट. स्वतःला सिक्युअर करावं लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागेल. राईट. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आहे, सिक्युरिटी. राईट. आता तुम्ही सेविंग तुम्ही काय केलं, तुमचं वाय क्लिअर केला. राईट. तुमचं गोल काय ते सेट केले. गोल सेटिंग करणं खूप गरजेचं आहे. राईट. तुम्हाला आमची टीम, हे ॲप डाउनलोड केलं ना तुम्ही, त्याच्यातून गोल सेटिंग आपोआपच होते तुमची. राईट. तुम्ही स्वतः करू शकता, नाहीतर टीमला कॉल करा, टीमची मदत घ्या. परंतु एक एक्सपर्ट तुम्ही डिसिजन घेऊ शकता. गोल सेट करा. तुम्हाला कार पाहिजे तर किती रुपयाची पाहिजे, कार पाहिजे तर, आहे की नाही, कधीपर्यंत पाहिजे, हे की किंमत किती, हे सगळं तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे. कार घ्यायची आहे तर कोणती कार घ्यायची, किंमत कधीपर्यंत पाहिजे आणि किती किमतीची कार पाहिजे, म्हणजे कोणती कार. राईट. हे तुम्हाला एकदा फायनल झालं, ह्याच्यानुसार मग तुम्हाला SIP तयार करता येईल, गोल सेट करता येईल. SIPमधून मग किती कधी पाहिजे त्याच्यानुसार तुमचा प्रीमियम तुम्हाला हे करता येईल. लोन घेण्यापेक्षा SIP करून घ्या. राईट. आणि इथं तुमचं हे गोल अचीव होईल. हे सगळं तुम्हाला सेट करून दिलं जाईल. राईट. आता शेकडो लोकांचे गोल सेटिंग आमच्या टीमने करून दिलेत. टीमचं अभिनंदन त्यासाठी. राईट. हे व्यवस्थित प्लॅनिंग करून घ्या, आहे की नाही, टीमकडून करून घ्या. स्वतः करा वाटल्यास, ॲप दिलेले आहे तुम्हाला. नाही ते पुन्हा पैसे खातील रे, आमचे पैसे खात. अरे बाबा येड्या, तू करतोस तू मग, आहे की नाही. तर हे लक्षात घ्या. 1,500 रुपये फीस, CAची फीस जाते म्हणून ITR फाईल करत नाहीत आणि पुन्हा जन्मभर गरीब राहतात हे लोक. तर असं करू नका. जस्तेची फीस जस्ताला द्या, सन्मानानं द्या. घेत नसेल तर मागं लागून द्या. हे वाईट नाही आहे. एखाद्याकडून आपण एखादी गोष्ट शिकतोय तर त्याचा सन्मान करून त्याला फीस द्या. ते हे लक्षात घ्या, आहे की नाही. CAकडून आपण काम करून घेतो, त्यांचा सन्मान करून त्यांना फीस द्या. अरे कुठलंही काम, सर्व्हिस किंवा काही शिक्षण घेतोय ज्याच्याकडून, त्याचा आदर करा, त्या पद्धतीने चला. तर तुमचं ते होईल. तुम्ही त्याचं नाही करत कदर आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला मोठी मिळावी चादर, असं शक्य आहे का? तर हे सिक्युरिटी.
मग हे गोल सेटिंग राईट. परत आपण बघितलं की आपले वैचार थिंकिंग आणि हॅबिट बदलल्या गेल्या पाहिजे राईट. परत सेविंग आपल्याला 20% करता आलं पाहिजे. कमवण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे स्किलनं. खर्च कमी केले पाहिजे. एक्सपर्टच्या मदतीनं आपण सेविंग आणि इन्व्हेस्टिंग केली पाहिजे आणि त्याची कंपाऊंडिंग केली पाहिजे लाँग टर्मसाठी. मिनिमम 5, 10, 15, 20 वर्षाचा आपला उद्देश राहिला पाहिजे. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघून जर ठरवलं तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुम्ही श्रीमंत एवढा पैसा असेल तुम्ही कल्पना करू शकत नाही. 5 वर्षातच तुमची पूर्ण परिस्थिती बदललेली असेल मित्र. पण 10 वर्षात तुमचं पूर्ण अनलिमिटेड तुमच्याकडे वेल्थ क्रिएट झालेली असेल. विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने काम करा मित्र. या पद्धतीने नेक्स्ट जर बघितलं तर सिक्युरिटी. मग सिक्युरिटी काय. मग आता हे सगळं आपण SIP केलं, सगळं केलं, आपलं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग झालं, सगळं झालं, हे झालं सगळं आहे की नाही, 12 भानगडी झाल्या. पण अचानक तुमचा ॲक्सिडेंट झाला तुमचा म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीतला जो कुणी करता आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला, जो कमवणारा व्यक्ती आहे, काय करणार. ॲक्सिडेंट झाला म्हणजे हे सगळंचं सगळं फेल गेलं काय. समजा तू ॲक्सिडेंट झाला, समजा जिवंत आहे, हातपाय काहीतरी झाला, ॲक्सिडेंट झाला आणि ते 7-8 लाख रुपये खर्च लागतो आहे. तर हे जे सगळं तुम्ही जमापुंजी केलेली आहे राईट, आत्तापर्यंत जेवढं आपण प्लॅनिंग केलं तेवढं सगळं फेल गेलं. लक्षात आलं का राईट. हे सगळं फेल गेलं आणि मग तिथून मग आपल्याला काय करावं लागेल इथं, ते सगळे पैसे काढून, कारण आपला करता घरातला माणूस आहे त्याच्यासाठी हे जे आहे ते त्याच्या दवाखान्याला पैसे सगळे गेले आणि मग पुन्हा तुम्ही झिरो झालात राईट. तर त्यासाठी इथं आपल्याला काय पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी ही कशी घेतली जाते राईट, त्यासाठी इन्शुरन्स राईट. आज 10, 15, 20 हजार काय खर्च आला ते आला, पण तुम्ही इथं हेल्थ इन्शुरन्स काढू शकताय राईट. जर तुम्ही जिवंत राहिले, तुम्हाला काही दवाखाना लागला नाही, तर ते 10-15 हजार रुपये तुमचे निघून जातील. ते जाऊ द्या, काय हरकत नाही. तुम्ही जिवंत आहेत, तुमच्यात दम आहे, तुम्ही अजून कमवू शकता बरोबर आहे. पण तुमच्यात दम राहिला नाही राईट, तुम्ही बेडवर पडलेत, त्यावेळेस काय. तर त्यासाठी म्हणून हे 10-15 हजार रुपये खर्च करायचे, 15,000, 20,000 जे काही खर्च येईल तुमच्या. हे आता जास्त त्याचा प्रीमियम वेगवेगळा असतो. तर हेल्थ इन्शुरन्स काढा, ह्याच्यासाठी पण आपली तुम्हाला टीम मदत करेल राईट. तर इथं हेल्थ इन्शुरन्स काढा. आणि समजा जर ॲक्सिडेंटल मृत्यू झाला, डेथ झाली, तर काय करायचं. मग तर विषयच मिटला. जिवंत आहेत तर किती आपण दुनिया इकडचे तिकडे करू, आपल्या फॅमिलीला 1 रुपयाचं काही कमी पडू देणार नाही. पण आपण जर नसलो तेव्हा काय होणार. तर जिवंत आहेत म्हणजे इथं आपण जे काही इन्शुरन्स बनणार यात इथं आपल्याला टर्म इन्शुरन्स काढावं लागेल. टर्म इन्शुरन्स जिवंत आहे तेवढे पैसे गेले काही हरकत नाही. आपल्याला काही झालं तर फॅमिलीची पूर्ण सिक्युरिटी आपली असली पाहिजे. आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे, आपण जे एवढा प्लॅन आता रक्त आठवून जे मी काही सांगितलं आहे तुम्हाला, हे जे आहे हे जर परफेक्टली प्लॅन व्हायचं असेल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे आहे की नाही. आणि ही नेमकं ते त्याच्यात पण इन्शुरन्समध्ये पण फसवेगिरी असते. एक्झॅक्ट कोणता चांगला इन्शुरन्स आहे त्याचा पण एक्सपर्टचा ॲडवाईस घेतला पाहिजे राईट. आमची जी टीम आहे ही IRDA एक्सपर्ट आहे बरोबर आहे. IRDAने रिक्रूट केलेली आहेत, IRDAचे लायसन्स आहेत. त्यामुळं ही टीम तुम्हाला योग्य ॲडवाईस देऊ शकते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला काम करायचं आहे मित्र. आणि ऐका ना, मी कुठलंही प्रमोशन करत नाही आहे, तुम्ही कुठूनही काढा असं काही नाही आमच्याकडेच करा म्हणून. पण हे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ खूप स्वस्त असतात, खूप स्वस्त असतात, जास्त पैसे लागत नाही त्याला. जे ते युलिप वगैरे लिंक बेस्ड असल्या पॉलिसींना पैसे खूप लागतात. ह्या टर्म इन्शुरन्सला काही पैसे लागत नाहीत राईट. इवन 1, 2, 4, 5 हजारात करोडोचे इन्शुरन्स निघतात. तर कशाला तुम्ही. आणि ही जी टर्म इन्शुरन्सला जे पैसे भरता ना, असे पण प्लॅन आहेत राईट. तुम्हाला आवडलं तर बिलकुल खाली कॉमेंटमध्ये सांगा. असे पण प्लॅन आहेत टर्म इन्शुरन्सचे, जे तुमचा इन्शुरन्स किती वर्षाचा काढला, ते काढल्यानंतर ते सगळे पैसे परत पण मिळतात जर तुम्हाला काही नाही झालं. लक्षात आलं का. म्हणजे तुम्ही जेवढे हप्ते भरलेत, जेवढे दर वर्षाचे पैसे भरले समजा, आणि तुम्हाला समजा 5 वर्षाचा काढला आहे, 10 वर्षाचा काढला आहे, 20 वर्षाचा काढला आहे, त्या 10 वर्षात तुम्हाला काही झालं नाही, त्या 20 वर्षात तुम्हाला काही झालं नाही, तर जेवढे पैसे भरले होते तेवढे परत मिळतात. असे पण प्लॅन आहेत
राईट. तर हे या पद्धतीनं करा. तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला SIP सुरू करायचं आहे, कुठेही काही मदत लागत असेल, हे तुम्हाला करायचं आहे हे ॲटोमॅटिक. पण जिथं कुठल्या स्टेपवर काही अडचण येत असेल तर टीम आमची मदत करेल तुम्हाला. माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमच्यासोबत आहेतच. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे वेळेवर आम्ही वेगवेगळे अपडेट देत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला स्टॉक मार्केट शिकायचं आहे तर तुम्हाला चार्ट कमांडो मोबाईल ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. खूप खूप आभार तुमचे आणि आपण मिळून पुढे जाऊया. जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जास्तीत जास्त लोकांना हे कळू द्या की ही जी रिॲलिटी आहे ही लपवून नका ठेवू, प्रत्येकापर्यंत पोचू द्या. प्रत्येक मराठी माणूस पुढे येऊ द्या. हां, हेल्प कुणाला काही पाहिजे असेल तर बिलकुल 82 082 47 170वर व्हॉट्सअप करा. राईट. शाश्वत ॲपची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फक्त पुढे जा. पुन्हा असं रडत बसू नका की श्रीमंतांनी आम्हाला मदत केली नाही म्हणून आम्ही गरीब आहे. हे कारण नको आहे मित्र. हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि 101% मला विश्वास आहे. सी यू ऑन द टॉप. बाय बाय फॉर नाऊ.